नमस्कार, मैं मनीष कुमार अंकुर खबर 24 एक्सप्रेस में आप सभी का स्वागत करता हूं। इस वक्त मैं प्रभाग 28 में हूं और मेरे साथ इस वक्त नीता ताई ठाकरे हैं, भाजपा से संभावित उम्मीदवार हैं और काफ़ी मतलब मैं बोलूं तो बहुत एनर्जी वाली उम्मीदवार हैं, समाज सेविका भी हैं आप और बहुत सारे काम अपने क्षेत्र में कर रही हैं। तो सबसे पहले आपका स्वागत है खबर 24 एक्सप्रेस में। नमस्कार जी, आप प्रभाग 28 से संभावित उम्मीदवार हैं और आपको ये भी पता होगा कि मतलब खैर आप काफ़ी टाइम से आप इंतज़ार कर रही होंगी कि इलेक्शन कब होंगे, क्योंकि 2017 में इलेक्शन हुए और अब 2025 आ गया, 2025 भी ख़त्म हो गया, 2026 में जनवरी में इलेक्शन है। तो सबसे पहले तो आपको कैसा महसूस हो रहा है, क्योंकि इतने लंबे अंतराल के बाद इलेक्शन हो रहे हैं? नमस्कार जी। तुम्ही सगळे प्रश्न मला तुम्ही हिंदीत विचाराल तरी मी उत्तर मराठीत देणार आहे। त्याचं कारण असं आहे, ज्या प्रभागातल्या माझ्या मतदार बंधू भगिनींच्यासाठी मी बोलणार आहे तो प्रभाग बहुतांश म्हणजे मराठी भाषिक आहे, त्यामुळे ती एक तुमची परमिशन घेऊन मी हे मराठीत बोलणार। आपण विचारलं की कसं वाटतंय? खूप म्हणजे खूपच आनंद होतोय, कारण गेली 3 वर्ष हे इलेक्शन उशिरा होत आहे आणि 3 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने महानगरपालिकेमध्ये प्रशासक आपलं काम करत होते आणि त्यामुळे नगरसेवकांच्या माध्यमातून म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जनतेचे हाल होत होते। जनतेला समजत नव्हतं की आता आपण जायचं तर कुठे जायचं। नगरसेवक हा म्हणजे जनप्रतिनिधी हा जनतेचा आणि प्रशासनाचा दुवा असतो आणि त्याच्यामुळे आता नेमकी आपली अडचण जर असेल तर ती आपण कुणाला सांगावी। ही अडचण जी जनतेची होती ती आता सुटणार, तर जनतेसाठी म्हणून यासाठी अतिशय आनंद माझ्या मनाला या गोष्टीचा होत आहे। जो आपका क्षेत्र, खैर ये तो आपने बता दिया कि जनता अभी खैर यहाँ पर सभी वेट कर रहे हैं। यहाँ पर जो आपका प्रभाग है, यहाँ पर ऐसी क्या समस्या हैं जो आप अभी दूर करना चाहेंगे अगर आपको टिकट देती है पार्टी? इसके अलावा आप अगर जीत कर आती हैं तो यहाँ पर क्या ऐसी चीज़ें होंगी जो आप उन्हें करना चाहेंगे, जो हुए नहीं अब तक आप? खरं म्हणजे ह्या प्रभागाचं म्हणजे आता जो हा 4 लोकांचा प्रभाग आहे त्याची सुरुवात जी पाहिली तर मी 2002 मध्ये पहिल्यांदा निवडून आले होते आणि त्यानंतर सातत्याने 3 वेळा निवडून आले। या प्रभागातला काही भाग एक वेळा, काही भाग दुसऱ्यांदा, काही भाग तिसऱ्यांदा असा आणि मागच्या वेळेस 4ही हा जो जसा प्रभाग आहे असाच्या असा होता। हा सर्व भाग 2002 पासून जर विचार केला तर आम्ही 2007-8 पर्यंत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक या नात्याने कामच करू शकत नव्हतो, कारण काँग्रेसच्या माध्यमातून आम्हाला कुठल्या प्रकारचा निधी उपलब्ध होत नव्हता। NITच्या माध्यमातून 572 1900चे जे काही विषय होते त्यामुळे आम्हाला काम करता येत नव्हतं। पण तदनंतर जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, मागील कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मी काम करू शकले, विकास करू शकले। इथे रस्ते, वीज, पाणी या सगळ्या गोष्टींची अडचण होती, पण आत्ता घडीला जर विचार केला तर ह्या सगळ्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात दूर झालेल्या आहे। पाण्याची समस्या तर माननीय नितीनजी गडकरी आमचे त्यांनी म्हटलं होतं की 24/7 हे स्वप्न आहे, ते निश्चित पूर्ण होणार आहे। पण आज घडीला जी किल्लत प्रचंड मोठ्या प्रमाणात होती ती नाही राहिलेली। तुम्ही असं विचारलं की आत्ता नेमकी अडचण काय, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी भाजप जेव्हापासून सत्तेत आलं म्हणजे महानगरपालिका केंद्रात आणि राज्यात या 3ही ठिकाणी त्यावेळेपासून अतिशय मोठ्या प्रमाणात खूप स्पीड धरून या ठिकाणी सगळा विकास झाला। माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी आणि माननीय आमचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे आणि मोहनभाऊ मते या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जे काम केलं, आम्हाला चालायला रस्ते अमुक तमुक ही सगळी अडचण होती। पण आज जर तुम्ही प्रभागामध्ये फिरलात तर लक्षात येईल की खूपच कामं म्हणजे रस्ते राहिले नाही शिल्लक, फार थोड्या प्रमाणात अंतरस्थ रस्ते राहिलेले आहे अंतर भागातले। पण मला याची खात्री आहे, आज विजेची समस्या नाही, आज पाण्याची समस्या नाही, आज रस्त्यांची समस्या नाही, सिवर लाईनची, वेस्ट वॉटर लाईनची ह्या कुठल्या समस्या तशा प्रमाणात नाही। काही ठिकाणी त्या निश्चितपणे आहे, तर त्या आहे याचा अर्थ त्या आता विकसनशील या प्रोसेसमध्ये आहे, त्या अडलेल्या नाही। आणि म्हणून खात्रीशीर असं आहे की पुढील 3-4 वर्षांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ताकदीने आमच्या इथे निधी आम्हाला उपलब्ध होतो त्या ताकदीमुळे कुठल्याही प्रकारचं काम शिल्लक राहणार नाही। आणि मला खात्रीशीर असं वाटतं की समजा मी आली, तुम्ही असं विचारलं की तर काय करणार, एक विषय फक्त आहे, ओव्हरहेड लाईन्स ज्या आहेत त्या ओव्हरहेड लाईन्सचं म्हणजे विजेच्या याच्यातलं काम मात्र आम्हाला थोड्या प्रमाणात शिल्लक राहिलेलं आहे। माननीय आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब जेव्हा मंत्री होते त्यावेळी ते काम देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतलं होतं, थोडं शिल्लक राहिलेलं आहे। निश्चितपणे आज तेही पाठीशी आहे आणि चांगल्या ठिकाणी आहेत, त्यामुळे निश्चित हे सगळी कामं होतील। माझ्या प्रभागात विशेषत्वाने असं जर म्हटलं तर माझ्या मनात एक गोष्ट आहे, ती अशी आहे की मी मधल्या कालखंडामध्ये माननीय CM साहेबांनी मला महिला आयोगावर काम करण्याची संधी दिली आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महिलांसाठी एका छताखाली आपण काही करू शकतो का। त्यांच्या आरोग्याच्या विषयाने सगळ्या सोयी आहे,
पण एक्सरे करायला इकडे जा, सिटी स्कॅनला तिकडे जा, अमुक तपासणीला तिकडे जा, या सगळ्या झंझटीमध्ये महिलांना जो त्रास होतो तर तो समजा आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून एका छताखाली जर ह्या सगळ्या सुविधा देऊ शकलो तर ते करण्याचा माझा म्हणजे अतिशय मनापासून मानस आहे, ज्या माध्यमातून महिलांची पर्यायाने समाजाची सेवा करता येईल असं मला वाटतं. सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून अजून प्रभागाचं काम शिल्लक आहे. जे काही मोकळी पटांगणं असतील, खेळाची मैदानं असतील, या ठिकाणचं सौंदर्यीकरणाचं काम हे डेवलपमेंट करायचा हा देखील एक मानस आहे. बहुत बढ़िया। आप खुद महिला हैं और समाज के क्षेत्र में काफ़ी काम कर रही हैं, सामाजिक क्षेत्र में बहुत सारे काम कर चुकी हैं आप। देखिए, महिलाओं की बहुत सारी समस्या है, तो क्योंकि एक महिला ही महिलाओं का दर्द समझ सकती है, तो उसके लिए आप क्या-क्या चीज़ हैं आपके मन में जो वो करने की कोशिश करेंगे उनके लिए? खरं पाहिलं तर तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे की एक महिला दुसऱ्या महिलेचं दुःख निश्चित समजू शकते. पण मला सांगताना आनंद होत आहे की माझं सरकार, माननीय मोदीजींचं सरकार, नितीनजींचं सरकार, देवेंद्र भाऊचं सरकार, भाजपचं जे सरकार आहे हे खऱ्या अर्थाने महिलांचं दुःख समजून घेणारं सरकार आहे. म्हणजे त्या ठिकाणी महिला असेल तरच महिलेचं समजून घेईल ही पण आडकाठी राहिली नाही. इतकं संवेदनशील नेतृत्व आज आम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता तुमचंच महत्त्वाचं काम, खरं तर तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टींना, योजनांना प्रसिद्धी दिलेली आहे. माननीय मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या कालखंडामध्ये महिलांसाठी इतकं काम झालं आहे. किती साऱ्या योजना तुम्हाला माहिती आहे. लाडली लक्ष्मी असेल, मुलींसाठीच्या किती योजना आहेत. आता साधं बहिणींसाठी म्हणजे लाडक्या बहिणींची योजना असेल. अक्षरशः आपण कुणी विचार केला नव्हता, पण अतिशय सन्मान ज्याच्यामुळे महिलांचा राखला जाईल ती शौचालयाच्या म्हणजे मुक्त शौचालय मुक्त होण्याचा संदर्भ जो आहे तो विशेषतः महिलांशी लागून आहे. अशा 100 गोष्टी असतील. मोफत म्हणजे अर्धा तिकिटांची अर्धी किंमत घेऊन केलेला प्रवास असेल. महिलांसाठी विचार करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे निश्चितपणे कायम स्वरूपी करत असते आणि त्याच्यामुळे अशा एका पक्षाशी जुळून मी काम करू शकते या गोष्टीचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. मी तर अत्यंत आभारी आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची, गडकरी साहेबांची. आमच्या इथे मी या शहरावर महिला मोर्चाची अध्यक्ष म्हणून काम केलं, त्यावेळी माननीय प्रवीणजी दटकेसुद्धा इथे अध्यक्ष होते आणि त्यांनीही ज्या डायरेक्शननी कामं दिली की कशा प्रकारे महिलांसाठी काम करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे महिलांच्या क्षेत्रात काम करताना ह्या पक्षात राहून मी अधिक करू शकेल याची मला खात्री आहे. अभी आपने लाड़की बहना योजना का नाम लिया, देवेंद्र फडणवीस हैं, उनकी महत्वाकांक्षी योजना है। विपक्ष का आरोप है कि उसको ये ख़त्म कर रहे हैं धीरे धीरे और योजना जो है पूरी तरह से समाप्त हो जाएगी, जबकि भाजपा बोल चुकी है कि ये योजना समाप्त होने वाली नहीं है। और यहाँ तक कि बावनकुळे जी ने भी कहा, देवेंद्र फडणवीस जी ने भी कहा, यहाँ तक कि सभी लोग बोल रहे हैं कि योजना ख़त्म नहीं हो रही, लेकिन विपक्ष कह रहा है कि योजना ख़त्म हो रही है। तो आपका क्या कहना है? हतबल आहे ना विपक्ष, त्यांच्याकडे काहीच नाही आहे ना हो सांगायला. म्हणजे स्वतः काही राबवलं नाही, स्वतः महिलांचा तसा विचार केला नाही, स्वतः कुठल्या विकसनशील कामं राबवली नाही. मला सांगा, आज विपक्ष म्हणून कोणाकडे पाहतो आपण, तर त्याची विपक्षाचा आपला नेता बसवायची सुद्धा ताकद तयारी नाही. आणि ते लोक जर म्हणतील की हे म्हणजे ही बंद पडेल, आपण काही करूच शकत नाही. समोरचे करतात आहे ते आपल्याला पाहिलं जात नाही आणि त्याच्यामुळे आता नैराश्य एक प्रकारचं येतं आणि त्या नैराश्यातून त्यांचं ते वक्तव्य आहे की हे बंद होणार आहे. कारण हे तर त्यांनी तेव्हाही म्हटलं होतं जेव्हा सुरू केली होती, पण ती अतिशय यशस्वी रीतीने सुरू आहे. महिलांच्या पाठीशी हे सरकार कायमस्वरूपी अतिशय खंबीरपणे उभं राहणार आहे. त्यात कधीच बदल होणार नाही. किंबहुना जे सुरू आहे त्यापेक्षा अधिक महिलांना सक्षम कसं करता येईल या दृष्टीने निश्चितपणे केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिक योजना आहे, ज्या महिलांना स्किल्ड करून पुन्हा त्या दृष्टीने त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करते. त्याच्यामुळे या म्हणजे त्यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही, फक्त एकच आहे की त्यांना नैराश्य फार आलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे विफल झालेत म्हणून हे वाक्य आहे. आप खैर बहुत अच्छे जवाब आपने दिए हैं. आप अपने क्षेत्र की जो महिलाएं हैं या फिर जो आपका क्षेत्र है उसमें अगर आप कोई अपील करना चाहें लोगों से तो आप क्या अपील करेंगे हमारे माध्यम से? मी महिलांना अपील या अर्थाने जर विचार केला तर बघा, मी आयोगावर जेव्हा काम केलं मला असं आठवते, मी फार प्रसिद्धीच्या मागे कधीच राहत नाही. आपलं काम इमानीद्वारे करावं अशा प्रकारचा माझा स्वभाव आहे आणि मी जे काम केलं त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते, किमान 100वर महिला आणि त्या महिलेच्या अर्थाने खऱ्या अर्थाने तिच्या मागचं कुटुंब हे माझ्या कामामुळे वाचलं आहे. त्या महिलांचे प्राण वाचले आहे,
पुढल्या काळामध्ये त्यांना त्यांची लढाई स्वतः लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये आली आहे. त्यांचे विस्कटलेले कुटुंब त्या अर्थाने माझ्या माध्यमातून वाचले आहे. तर मला माहिती आहे की त्यांची पुण्याई निश्चितपणे त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहे. हा एक भाग झाला. आणि तुम्ही म्हणाल की महिलांना काय द्यायचा संदेश, तर संदेश हा असा आहे, स्वावलंबन महिलांचं हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे. सरकार आपल्या परीने निश्चित प्रयत्न करते आहे. सामाजिक क्षेत्रात जाऊन ज्या काही योजना सरकारच्या असतील त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना त्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी होण्यासाठीच्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी करण्याचा अतिशय इमानेइतबारे प्रयत्न मी करीन. आणि महिलांना तेवढाच संदेश देईन की त्या जर स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य जर त्यांना येत असेल आणि त्याच्यामुळे त्यांचं घर जर चांगलं होत असेल तर त्याच्यासोबत ते एक महिलेपुरतं नाही राहत. त्या घराचं ते पूर्ण घर सशक्त त्याच्यामुळे होते आणि मग विचार करण्याची त्याची क्षमता पण निश्चितपणे वाढते. एकदा घर, मग समाज, मग कुटुंबाच्या नंतर पुढे देशापर्यंत नेमकं काय असलं पाहिजे, म्हणजे आपण कुठले निर्णय घेतले पाहिजे राजकीयसुद्धा, हे समजण्याची ताकद महिलांच्यामध्ये वाढावी या अर्थाने माझा प्रयत्न असेल. बहुत अच्छा लगा आपसे बात करके और आपने बहुत ही शानदार जवाब दिए हैं और आप अपने क्षेत्र के लिए बहुत अच्छा काम करें और हम प्रार्थना करते हैं ईश्वर से कि आपको टिकट मिले और यहाँ पर चुन के आए. तो आपको बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद, आपने हमें समय दिया अपना. नमस्कार, धन्यवाद. मैं मनीष कुमार इनको नागपुर से खबर 24 एक्सप्रेस के लिए धन्यवाद.